दरम्यान या मुलाखतीवर सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली आहे। शिवसेनेचे संजय शिरसाट आणि भाजपचे नवनाथ बन नेमके काय म्हणालेत बघूया। सामना दरवेळेला करतोय, काय नवीन काय आहे? लोकसभा असेल, विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, अशा वेळेला ही मॅरेथॉन मुलाखत घेतली जाते शेवटच्या 3 दिवसामध्ये। आणि आता ठाकरेची तोप धडधडणार, सगळे फुसकेबार असतात, तेच विषय असतात। मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, आम्ही ती तोडू देणार नाही, आम्ही कुणाच्या हे करू ते करू, काय काय लावतील त्याचे वाक्य। मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, 30 वर्ष सत्ता तुम्ही भोगायची, मराठी माणसाला तुम्ही हद्दपार करायचं आणि त्याच्यावर तुम्हीच बोलायचं। हे सगळं जे आहे ना नाटक, आता याचा 3रा पार्ट सुद्धा संपलेला आहे। म्हणून आता एक वेगळा प्रयत्न या माध्यमातून केला, जेवढं काही फायदा होईल तेवढा करायचा त्यांचा प्रयत्न असतो। परंतु आता लोक ह्या गोष्टीपासून वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहेत। आजपर्यंत संजय राऊतांनी उद्धवजी ठाकरे यांच्या मुलाखती घेतल्या, त्याच्यामध्ये कोण कंपाऊंडर होतं, कोण डॉक्टर होतं हे महाराष्ट्रानं ऐकलं। आता नवे लाफ्टर शो या निमित्ताने आपल्याला रील्स बघायला मिळतील की कोण कंपाऊंडर आहे, कोण डॉक्टर आहे, तोंड पाण्याने हात धुतात, गरम पाण्याने कसं हात धुवायचं, किंवा लहान वयात मी लहान होतो, असे सगळे जोक आपल्याला बघायला मिळतील। आपल्या सगळ्यांचं चांगलं एंटरटेनमेंट होईल, चांगलं रील्ससाठी कंटेंट मिळेल। त्यामुळे आपण सगळेजण या मुलाखतीची निश्चितपणे वाट बघू। हा मोठा लाफ्टर शो या निमित्ताने महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे।